इथंच मला धरला. इथून पोलीस आले, इथं सगळी पोलीस उभी आणि इथं उभे. मी या इथं कोपऱ्यात झोपले. 20 वर्ष 26 वर्ष झाली. 26 वर्ष झाली आम्ही व्हिडिओ बघतो टायगरचे. मग आम्ही इथं उतार रुपये किलोनी जातात, पण त्यात मेहनत बघा मित्रांनो. आपल्याला वाटतं. आणलं त्यांनी जाऊन. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरायला. तर ज्याची उत्सुकता होती तुम्हाला आम्ही सांगितलेलं बघा, पळून गेलेलो आणि संकटकाळी आम्ही म्हणजे आम्हाला ज्यांनी मदत केलेली, ज्या आंबे गावात आम्ही होतो त्या गावात आम्ही फायनली चाललो आहे आणि ते गाव तुम्हाला सुद्धा पाहण्यात येणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तयारी झाली आमची. माझा लुक असा आहे. आता टायगरच्या पप्पांचा लुक कसा आहे तो तुम्हाला दाखवते. कसं काय पाहुणं, बरं आहे का? काल काय सांगितलं ते खरं आहे का? खरं आहे का? हे बघा, गावाला आलो तो गावच्या वाणी जरा राहणं पण गरजेचं आहे. आणि छान जरा बरेच दिवस म्हटलं हे गावचे कपडे घातले नव्हते, साधी सुधीच कपडे आणि म्हटलं चला मग आज ती घालूनच बघूया. गावाला जायचं तर थोडं गावच्या वाणी पण वागायला पाहिजे ना. मुंबईला नुसती काय मजा करायची, बड्डे बिड्डेला नाच डान्स. गावला माणसं बी जरा आनंदित होतात. सगळेजण म्हणतायत की आता टायगरचे पप्पा खूप बोलके झालेले आहेत. आम्ही बोलकायचे पण आपलं नव्हतं सोशल मीडियावरती. हा, आणि इकडे बघा, हे बघा याला काय काय नाव सांगता, माझं काय नाव सांगता? ए तुला यायचंय ना मग केस विंचरायची टायगर. मग तुला नेणार नाही आम्ही. लवकर या केस विंचरायला. केस विंचर आणि मग गाडीत जाऊन बस. सगळी केस हे होतात. कुठे गेला बघा आता. हा, या केस विंचर, या लवकर लवकर या. केस विंचरायची ना, या लवकर. कुठं आहे ती फनी केसांची? कुठे गेली? या लवकर. सगळी नाही तर गाडी भरणं केस उडतील. हां, तर मित्रांनो चला आता जातो. पाऊस पण थोडा थोडा आल्हाददायक पाऊस पडतो, एकदम छोटा 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 असं. आणि बापरे, आता काय खरंच नाही बाबा, माणूस काय ऐकायला तयार नाही आता. आता एकदम गावरान काय गावची दिसायच. गाडी चालवायला चला. हे बघा, सारखा जातोय त्या गाडीला खरवडतोय. पाऊस पण आला मित्रांनो. चला निघूया. 1 तासाची रनिंग आहे जायची. पोलीस पाटील इकडे जरा. तर चला आता पटापट आवरतो, दरवाजे बंद करतो आणि आता आतमध्ये जाता बाळा. बघा कसं जाऊन बसला आतमध्ये. बघा गाडीच्या आतमध्ये. हा, लय त्याला घाई नुसती जायची. कुठे जायचंय? कुठे जायचंय? मुंबईला नाही जायचं. ठीक आहे, चावी ते आतमध्ये ठेवायला, चावी त्याला ठेवायला करू. टायगर तू चालला, बाय. जा, मी नाही येणार आहे. मी नाही येणार. मी नाही येत. तुझा एकटाच. हा, टायगर बघा, पोलीस पाटील इकडे बसलेत. हा, चला. आमच्या ताई बोलतात की पोलीस पाटील बनलाय, तू का नाही नऊवारी साडी नेसली? तू पण पाटलीन बनायची ना. चला बाय बाय, येतो. हे काय गावतो ताई. मित्रांनो निघालो इथून आता. तुला आवाज देतो तो येईना झालाय रे. इकडे पाऊस आला होता. हा हा, पावसात बसलो. इथं हे गावच्या वाणी माणूस झालं. इकडे टोपी सरळ आहे का उलटी आहे ती बघ माझी जरा. टोपी बघायला बोलवतात, उलटी घातली. आता ती कशी घालू शकतो ना? हा, कशी मग? टोपी कशी घाल? मग कशी घालणे? काय नाही. हा, हा. किती टोपी असते ना, गांधी टोपी, पण ती शिर मागे करायची असते. ए बली दादा, बरं आहेस ना? चला, गाडी जाईल ना इथून. हा, चालेल. आंबेगावला चालेल. हा, येतो लगेच. संध्याकाळपर्यंत येतो. 4-5 वाजेपर्यंत. 4-5 वाजेपर्यंत येतो. तो बघा मित्रांनो, तिकडे घोडा आहे बांधलाय. तिकडे जायचं आपल्याला उद्या टायगरला घेऊन. या घोड्याला घेऊन. या घोड्याला घेऊन जायचं. बघ, या घोड्याला लात मारतोय का तो घोडा. घोडा लात मारेल तर त्याचं कामच होईल. टायगर हुशार आहे तसा. जय भीम. शाळेतून आले का? हा, बाय 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 बाय. हा, बाबो मित्रांनो, हे बघा, काल आपण इकडं मच्छी न्यायला आलेलो ना. ही आपली नदी आहे इकडं. ही बघा, इकडे खाली नदी. आणि पाऊस एवढा चालू झालाय ना आता. ते बघा, पुढे काहीच दिसेना झालंय. सगळं धुकं. आपण घाटाच्या पुढे आलोय तरी पण एवढं पावसाने आता जोर धरलाय चांगलाच आहे ना. आणि हा बघा माझा बाबल्या. हा, याचा काय कुकू 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 कोंबड्याचा बंद होत नाही. कुकडू कुकडू चाललंय त्याचा. हे बघा, मस्त वाटतंय ना. अशा पावसामध्ये भिजायचं होतं मला, पण कालच गोळ्या खाल्ल्यात सर्दीच्या. त्यामुळे नको परत सर्दी झाली तर पंचायत व्हायची. इथं वातावरण इकडचं एकदम जड आहे.
त्यामुळे पाणी जड आहे, म्हणून ना हे नको. वातावरण जड आणि मी माझं रेनकोट पण नाही आणलं त्यात. वातावरण काय बोलताय? थंड आहे वातावरण. थंड आहे, मग त्यात एकदम कूलेस्ट, एकदम म्हणजे एकदमच खूपच. आणि इथूनच पुढं आता आम्हाला इथून जाणार आम्ही आता बनकर फाट्यावरती. बनकर फाट्यावरून सरळ ओतूरमधून मग लेप मारून आंबेगव्हाण असं जायचंय. म्हणून आता उतरलेली जरा फाट्यावरती. तर खायला वगैरे घेतलंय सगळ्यांना. हे बघा इथं सर्व ज्या घरं आहेत ना, आता तेवढ्या घरांमध्ये जाणार तर काहीतरी घेऊन जायला पाहिजे ना. ते खूप वर्षांनी चाललोय, जवळजवळ 8-9 वर्ष झाले असतील आम्ही गेलेलो. आमची मुलं खूप लहान होती, समीर सुमित तर खूप लहान होते तेव्हा गेलेलो. त्याच्यावर आता एक छोट्या पोराला घेऊन जाते. छोट्या पोराला त्यांनी अजून बघितलेलं नाही. त्यांनी माझे व्हिडिओ बघितलेले मध्ये, बाबा आलेले ना ते. तर बाबा म्हणत होते तुझा बघितला मी व्हिडिओ. म्हटलं बाबा कुठं बघितला? म्हणतात मला दाखवलं पोरांनी. विचारलं मोबाईलवरती आली म्हणते तू. मोबाईलवरती आली, त्यांना काय एवढं समजत नाही ना, टीव्हीवर दिसतेस तू. म्हटलं हो काय? हा मला सांगत होते. अरे कोण आहे कोण आहे? म्हटलं अरे आपली भारती असे सांगत होते. मागं आलेले तेव्हा घराचं काम चालू होतं ना, रात्रीच्या टायमाला आलेली. चला आता खूप एक्सायटेड आहे जायसाठी. पण गेल्यावरती असतील ना घरी, कारण बाबा पावसापाण्यात जाणार नाहीत कुठं. आता शेतीची कामं चालू झालीत. पण ती एक भीती वाटते, कारण गावची लोक कसे आज इथं उद्या तिथे असे कुठं पण म्हणजे जात असतात या गावाला त्या गावाला. त्यामुळे भेटतील एवढ्या आम्ही मनापासून चाललं म्हटलं भेटतील. हे बघा मित्रांनो, इकडे आलोय ना जरा पुढे. आता एक गाव सोडून आलो तर इकडं पाऊसच नाही. सगळं पाऊस आहे तो आमच्या तिकडे घाटातच आहे. इकडे या बाजूला आहे ना अजिबात पाऊस नसतोय. बघा इकडे सगळी बागायत शेती आहे, पूर्ण संपूर्ण बागायत शेती आहे. बघा इकडून आहे ना, या बाजूने आहे ना, हे जो रस्ता गेलाय तिथून आमच्या गावाकडे रस्ता गेलाय. तर हा आहे बनकर फाटा आणि हा पुढे गेलेला आहे तो ओतूरला नगर हायवे हा आहे. आता इथूनच आम्हाला सरळ जायचंय. हे बघा आता आपण आलोय ओतूरला. ओतूरमधून आता आपल्याला इथून लेपणी जायचंय. सगळे बरेच अशी दुकानं झाली तर आता ओतूरला. पहिले एवढं नव्हतं काय, आता ओतूर खूप मोठं झालंय. ती 15 मिनिटं चाललो तरी पण ते दुकानं काही बंद नाहीत. आणि सगळीकडे असे मस्त मोठमोठ्या इमारती आणि सगळे बिझनेसमॅन. पोरगा काही बंद नाही कोंबड्याचं. इथं पुढे आहे ना गॅस पंप सुद्धा आहे. तर आम्ही येताना गॅस भरायला जाणार आहे पुन्हा तिथं. आता एस टी स्टँड येईल. हे बघा आलं, इथूनच जायचंय. हो कुठे चालले? कुठे चालले तुम्ही? रस्ता भूल गए. हे बघा हा एस टी स्टँड आहे इथं. आणि इथून आता आतमध्ये आम्हाला जायचंय आंबेगव्हाणला. ताज्या व्हायला लागल्या. मी या रस्त्याने आहे ना आलेली जेव्हा ना तेव्हा काहीच माहित नव्हतं. तर जाताना जरासं बघितलेलं. मला हा रस्ता सुद्धा माहिती, मला माहिती नव्हतं कुठे आले ते. आतमध्येच होतो आणि गावाच्या बाहेर कधी यायचा प्रश्न नाही. हे तरी आलेले 1-2दा, पण ना मी तर इकडे आलीच नाही बाहेर या साईडला. आणि सकाळी नेलं तेव्हा अंधार होता, पण मला माहितीच नव्हतं. पूर्ण 1.25 महिना आहे ना मी त्या गावातच होती. कुठं जाणं येणार नाही. मला जर कोणी सोडलं असं तिकडून चुकली पण असती तेव्हा. मला समजत सुद्धा नव्हतं एवढं काही. रस्ते तर माहितीच नाही कुठं जायचं. लोक दर आठवड्याला बाजाराला जायची का ती घरातील. मला वाटायचं पण म्हटलं कुठं जायचं, जरा कुठं मागं लागायचं असं आहे ना. हे बघा मस्त असे बंगलेच बंगले. ही बघा इबारा कांद्याची. आता आलोय आपण. आता इथून आतमध्ये घुसायचंय. हा टायगर जायचंय. हा बघा हा जो रोड आहे ना आम्हाला ज्या वेळेस आणलेला सरळ मामांनी तेव्हा हा जो सरळ रोड आहे तो गेलेला ब्राह्मणवाड्याला, कोतुळला आम्ही होतो ना तिथं. आणि इकडून असं लेफ्ट मारल्यावरती हा बघा आंबेगव्हाण ते गेलं. हे बघा हे आहे आंबेगव्हाण प्रवेशद्वार मेन. आता इथून जायचं आपल्याला आंबेगव्हाणमध्ये. आणि ती विहीर कुठे आहे? पुढेच आहे ना. आता तुम्हाला मी दाखवते बरं का. आम्ही कुठे कुठे कपडे धुवायला मी यायची मग दाखवते. आता इथंच पुढं नदी आहे. इथं उतरलोय पण सगळ्यांची भोबा चालू झालेत. आणि इथनं जेवढे डॉगी आहेत ना सगळे टायगरपेक्षा हायटेड आहेत. ते बघ ते सगळे तुला भुकतात. ते बघ ओळखतात ना. अय्या
जरा याला पकडा. ए नो 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 बाबुडी, जाम पकडा, असं लांब नका पकडू. कुठून रस्ता आहे मलाच नाही माहिती. हे घर आहे, मग तिकडे कशाला चाललंय तुम्ही? फिरवतो काय, ते सगळे येतील तिकडून, इकडे चला गप्प. अरे वा, बाबांचा ट्रॅक्टर पण आहे वाटतं. घर कोणतं मला आता ओळखता येत ना. अरे हा, इथून जायचं आपण. ही जेवण सगळी लेवल झाली हो बाबा, काहीच ओळखता येत नाही मला. हे बघा, हा हा, हे काय, हे बम, हे बघा, हा बघा तो बम, मी तुम्हाला जो सांगितलेला तो बम अजूनही बघा. आता किती वर्ष झाले, 26 वर्ष झाले मित्रांनो. आणि हाच तो बंब जिथेतून आम्ही पाणी गरम करायचो. आणि ह्या घरामध्ये मित्रांनो आम्ही ते दिवस काढलेले. आता हे घर बहुतेक बंद केले त्यांनी, दुसरीकडे घरं बांधली आहे. पण आता आहेत, तरी पण शेतात गेलेत का काय कळ ना. टाळा लावलाय, कुठे गेले बाबा? इथं झोपले होते. बाबा इथं होते बघा, इथं ओटा, आम्ही इथं बसायचो मित्रांनो. खरंच हे बघा, हेच ते घर. आणि एक जुनी आठवण आमची पुन्हा ताजी झालेली आहे. या घरामध्येच आम्ही होतो. इथं सगळं त्यांचं. आणि हा आमचे नाना आलेले आहेत. हे बघा आमचे. कळ ना काय, आम्ही दाखवतोय ना आम्ही कोणत्या घरात होतो ते. हा हा हा. इथं हे त्यांचा बाहेरचा गोटा होता. इथं सगळ्या गाया असायच्या, इथपर्यंत गाया असायच्या पूर्ण एवढ्या. थांब 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 थांब, जायचं आपल्याला, जायचे. हो थांब थांब. आणि हे ते घर, आता हे सगळं ठेवलंय त्यांनी इथे. सगळं पहिले मोकळं होतं, इथंच आम्ही बाहेर बसायचो. हे घर मी सारवलेलं आहे, हे बघा. तर मित्रांनो हेच ते घर. आणि हे ओटा पण मी पूर्ण सारवलेला आहे. मला आठवण एक जागी झाली. बाबा आमचे गेलेत, कुठे शेतातच असतील, भेटतील, कुठे जाणार नाहीत. पण हे पहिले काही नव्हतं इकडे, समोर सगळं मोकळं होतं तिथं. आणि बघा आहे तसंच आहे ते घर अजून, फक्त थोड्याशा वस्तू काय आणलेल्या आहेत घरामध्ये, बस एवढंच. तर मी तुम्हाला दाखवते, या. ते छोटं मंदिर बांधलं. हे काही नव्हतं पहिले, एक असंच कठडा होता. आणि हे सगळं मोकळंच होतं. हे सगळं आहे तसंच आहे. अरे गेले कुठं सगळी जण? शेती गेलेत. हा, हे आहे तसंच आहे सगळं, आहे ना नाना? आमचे नाना इकडं अलिप्त झालेत. नानांनी काय चालवले हे? हा, शेतात येईल आणि मग अशा जोड्या बांधून काय विकायला मार्केटला न्यायचं. हा. आणि नाना ही कोण? आणि मग आपली मिजेसारखीच दिसते, मनी सारखी आहे ना? कोण कोण आले अजून? माझा तिसरा पोरगा आलाय, टायगर. आणि ते आम्ही तिघच आलोय. आम्ही दोघं आलाय आणि माझा डॉगी आहे. डॉगीला बघितला तो ओरडतोय. ओ सोडा त्याला, थांबा, आले इकडच. ओ चला इकडे, आपल्या शेतीत नंतर जाऊया. अरे काय चाललंय डागर तुझं? काय चाललंय? ते बाबा काम करतात ना, चूल गरम नाही ना? ते बघा, हे बघा बाबा, डबल काम वाढवायला लागलं त्याला. टायगर, लाद घालू का मग? हाकलून देतील आपल्याला. भाजीवरती बसा तुम्ही, बसा तिथं, तो पण बसेल. हा बसा. हे बघा मित्रांनो, चवळीच्या शेंगा आहेत आमच्या नानांच्या शेतातल्या. नाना, हे कसं मार्केटला जातं? 40-45. अच्छा, 40-45 रुपये किलोनी जातात. पण त्यात मेहनत बघा मित्रांनो. आपल्याला वाटतं तोडून आणलेत त्यांनी जाऊन वावरात सकाळी. तोडून आणलेत, प्लस 3 माणसं कामाला आहेत. शिवाय त्यामधून हे बघा, ह्या अशा जास्त जून झालेल्या आहेत ना, त्या काढायच्या बाजूला, त्याच्यापेक्षा कमी काढायच्या, त्यापेक्षा कमी अशा काढायच्या. आणि आमच्या नानींनी चहा बनवून आणलाय. तर हे नाना कोण? हे वसंत नाना, जे आजी बाबा होते आहेत ना, त्यांचा मोठा मुलगा. पण मित्रांनो आम्ही तर सरप्राईज द्यायला आलो, पण आमचीच सरप्राईज झाली इथं. आमची सरप्राईज अशी झालेली आहे की जे बाबा आजी आपल्याला बघायचे होते, तुम्हाला सांगितलेलं ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये, तर ते आजी बाबा गावालाच नाही आहेत. ते गेलेत त्यांच्या नातीला भेटायला तिकडं कुठं.
भंडारदारा तिकडे गेले त्यांच्या नातीला, मुलीच्या मुलीला भेटायला, आणि नेमके कालच गेले. आणि मी ह्यांना बोललेली टायगरच्या पप्पांना की आपण त्यांना कॉल करूया, तर ते बोलतात नाही नाही सरप्राईज देऊ, सरप्राईज झाले आमचीच सरप्राईज. पण असं ठीक आहे, आमचे नाना आहेत तिथं, वसंत नाना आहेत, त्यांचा मुलगा आहे, त्यांची ही मुलगी आहे त्यांची, आणि ते घर आहे ते, हे बघा हे घर ते जुन्या काळातलं. घरकुलामध्ये नवीन. आणि ह्या नानांनी इथं वेगळं सेपरेट बांधलं आहे घरकुलामध्ये, त्यांनी इथं घरकुल बांधलं आहे, वेगळं बांधलं, म्हणजे आता नाही बांधलं, बरीच वर्ष झाली त्यांनी सुद्धा बांधले. तर मी सांगत होते तुम्हाला शेतीचं, हे बघा, तर हे अशा चवळीचे शेंगा आहेत ना आपल्या, आणि अस्सल गावरान आहेत बरं, काही बारीक जी चवळी असते ना ती, आणि मुंबईला जे भेटतात ना त्या पोपटी पोपटी असतात, आणि ह्या हिरव्यागार आहेत, आणि ह्या असे त्यांना शॉर्टेज करायला लागतात. सगळ्या वेगवेगळे 3-3 किती माणसं. मेहनत असते शेतकऱ्यांची तुम्हीच पहा आता. हा ना, व्यवस्थित माल आणि त्यालाही भाव मिळत नाही हल्ली, शेतामध्ये राब राहायचं. आणि नाना मग हे तुम्हाला एकदाच पीक काढणार का, हे किती वेळा काढायचं असं? हे 2-3 महिने चालतंय. 2-3 महिने हा काय पीक भाव चालेल. मिळेल? म्हणजे हा पहिला काढलाय का, काहीच्या आधी काढलेल्या? हे चालू 2 महिने चालू झाले. 2 महिने झाले काढलेले, म्हणजे असे ते आठवड्याला का 15 दिवसाला? दिवसाआड. अरे वा, पण दिवसाआड चांगलं आहे मग, पण मेहनत आहे ना. दिवसाआड म्हटलं काढायचं, वावरं इथं बारीक नाही, तुम्हाला वावरं पण दाखवते मी, शेतामध्ये आपण जाऊया, त्यांची वावरं देखील दाखवते. तर असं आहे बघा, किती मेहनत आहे ती काढायची. त्यानंतर त्यांना रबर लावायचे, रबर आहेत ते बघा, रबर. आणि मग हे जे निघालेलं आहे हे काय, गायांना नाही हे जाते मार्केटला, जात आहे ना, चांगला माल येतो ते जाणार, पण ह्याला जास्त भाव मिळणार. नाही याला नाही जास्त भाव. ह्याला कमी आहे, आणि जे काढले चांगले त्याला चांगलं ना. अच्छा, आता हे बघा असं करायचं दिवसभर, मग संध्याकाळी जाऊन मार्केटला द्यायचं. आता वावरात काय काय असं आहे. हा ना, नानी म्हणतात आतमध्ये बसा, म्हटलं आतमध्ये नको, आम्ही तर दिवस काढलेत, आम्हाला माहिती आहे. काय हो नाना, आम्ही शेतात पण कामं केली की नाही नाना, सांगा नाना, आम्ही शेतात काम करायचं की नाही, उडवत ओढलं का नाही शेंगांचं, एक अख्खं भुईमुगाचं शेंगांचं उडवत ओढलं का नाही? हा, रान पायाखाली घातलं. पाणी सोडायला सांगायचे मला. म्हशी आणायला ते जंगलात गेलेले तेव्हा कसे नाना किती वाजता आले? रात्री 10ला. आता बैलच गेली पुढं. बैल गेली, अरे हे बैल गेली, सगळी गेली. जायचं ब्राह्मण वाढायला तिकडे खाली. हा, आणि हे बैल सोडून गेले दारू पियाला. काय दारू पियाला नव्हते गेले का सांगा, ठाकरांच्या इकडं. ठाकरांच्या इकडे थोडीच आहे. मग? होतं ते तिकडं हा आला वाटतं गोट्याचा पोरगा हा, आणि तो एवढाच होता गोट्या, आम्ही होतो तेव्हा बघा, सेम गोट्या, गोट्याचं गोटे. तिकडून येत असा, तिकडून येत ए गप गप टायगर, त्यांचं घर आहे नाही, तूच भुकतो. टायगर येऊ देऊ नको म्हणा, आमचं घर आहे ना, तुझं आहे. एका आवाजात पळाला. तर मित्रांनो चला चहा पिते. हे बघा मस्त गरम गरम काळा चहा नानींनी बनवून आणलाय, चहा पिऊन घेते. या चहा प्यायला. हा हा, ही गोट्याची मंडळी का, कोण तू, आणि ही कोण आहे? हे दीदी आहे, टायगर दीदी आहे ती. हा ताई आहे तुझी. ये हात लाव म्हणा असावर, टायगर. आता काय ते खातोस इथं, काय भोपळ्याची बिया टाकले चुकते बघा. हा बघा मित्रांनो केवढूसा होता, त्याचा मुलगा आहे ना तो सेम एवढाच होता. हा बघा एवढाच, हाईटला यायचा एवढा होता फक्त, पण आहे ना. आणि आज याचा मुलगा हा आहे बघा, 26 वर्षापूर्वीचा काळ होता तो. आणि यांना पण ओळखते मी. काय नाव? भरत दादा ना. अरे बाबा बघा आता किती हे झाले. अहो तेव्हा कसे वाघाचं भेव ना वाटत, कुत्र्याचं भेव वाटायला. कुत्र नको. नाही काय नाही कर, या बिंडच चालत या काय नाही. मग चालत आवाज घेतला होता. हा नाही आपलं खाली इथं खाली सांगा आता, सांगा नाना काय झालेलं आम्हाला. तू उद्या आली का, तुझा आजोबा मी उद्या नाही येणार आहे, आता ती येईल पुढच्या वेळेस. पण आम्हाला जे नाना जेव्हा पोलिसांनी पकडलं इथं, तेव्हा
तुमच्या लोकांची रिएक्शन काय होती इकडं? आम्ही इथे नव्हतो पकडत अरे हे परागंदा झालेले. मला तिकडचं माहिती होतं हे? म्हणून तो तिकडं नाही पुढं तर तुला कमरेपासून खाली सुटकायची ऑर्डर होती ना पण म्हटलं शाळा पुण्यातून जायचं गाडीवर जर कुठं आलं लक्षात लफडं व्हायचं म्हणून म्हटलं जरा घरी ठेवा ही खबर मला होती. हे नाना गेलेले कुठं माहितीये का? काळूबाईला गेलेले ना? हा. काळूबाईला गेलेले हे. आणि मला पुण्यामध्ये खबर लागली ती मग तुम्ही आलेच ना इकडं? आलो संध्याकाळी मी घडले घेतले आले ना? मग आल्याच्या नंतर घरात कसं माहूल कसं होतं सगळं? काय सगळं तिरीची पण मिरीची. सगळं असं माहीत झालंय असं झालं आहे ना? त्या दिवशी मला आई सांगत होती आपली आजी की आम्ही चूल सुद्धा पेटवली नाही या घरात, म्हणजे एवढे सगळे हे झालेले, सगळे अपसेट होते. परिस्थिती अवघड होती ती. आणि ही मंडळी हिची गोट्याची, आता आला ना गोट्या, यांचा मुलगा बरं का, या वसंत नानांचा मुलगा गोट्या, आणि त्यांची एक मुलगी मणी, जे लहान होते तेव्हा, आता खूप मोठे झाले, आता त्यांना मुलं झालीत आहे ना. 26 वर्षाचा काळ आहे म्हटल्यावरती काही तसंच राहते माणसं असं. चला मित्रांनो, आता आपण या घरामध्ये जाऊया आणि मग त्यानंतर तुम्हाला मी दाखवते आता आपला घरामध्ये आतमध्ये काय काय कसं आहे ते घर आहे ना. हे घरं पहिली नव्हती, इथून आता बघा केवढे मोठे मोठे बंगले झाले. फक्त आमच्या बाबांचंच राहिलं, पण बाबांनी पण बांधलं आहे, तर शेतात बांधलं आहे. तर बघूया आपण. ए याड्या, जा जा एकटाच जा. ट्रॅक्टर कोणाचा आहे? गोट्या आपला ट्रॅक्टर आहे. हां, हिला नाही ओळखली मी. हा काय? हा का? मोठी सगळं काय हा. तर मित्रांनो, या आता आपण घर बघूया आतमध्ये. सारवलेलं आहे हे घर मी, माहितीये का? हे बघ, हे कपाट आहे तसंच आहे. हेच कपाट नीट व्यवस्थित ठेवायची. ही टीव्ही ती त्या काळातली, आणि इथंच होती ती टीव्ही तेव्हा, आणि मातीचंच घर आहे जसंच्या तसं. हे बघा, आणि हे सगळे फोटो पण, ही आमची संध्याताई फक्त आता नाहीये. ही संध्याताई होती तेव्हा, ही संध्याताई होती माझ्या जोडीला. ही बिचारी, मला आम्ही दोघीच असायचो, पण आता त्या नाही आहेत बस. बाकी आजी बाबा तेव्हाही नव्हते आहे ना. नाही या होत्या, पण इथं नव्हत्या त्या. नाही, बाबा तर खूप वर्षापूर्वीच हे झालेली. आणि इथं बघा, हे तेव्हा इकडं चूल बिल नव्हती, हे सगळं असं मोकळंच होतं. आणि इथंच आम्ही, आणि तेव्हा मी इथं झोपलेली बरं का, ज्या दिवशी पोलीस आले ना. हे बघा ना इथं, आणि हे इथं झोपलेली. इथं ती काय टीव्ही इथं झोपलो होतो असा. हा. टीव्ही बघत बघत झोपता, आता बघता बघता अंगावरती नाही काय नाही खाली होतं, तसंच झोपून गेलो, आणि इथंच मला धरला. इथून पोलीस आले, इथंच सगळी पोलीस उभी, सगळे आणि इथं उभे. मी या इथं कोपऱ्यात झोपले, सगळे आणि इकडे आई, आणि इकडे सगळे लेडीज गँग आमची होती सगळी. ही चूल नव्हती तेव्हा. आणि इथं ना गोण्या भरलेल्या बरं का, गोण्या, चेंदे, सगळं शेतीचं जे धान्य होते ना ते इथं थोडे होते, गहू बिऊ काय, शेंगांची पोती. आणि ना हे बघा, हे आतमध्ये किचन रूम होता. इथं ती चूल होती पहिली, इथं चूल होती. मी इथं चपात्या करायची स्टोववरती, आणि चूल आता तिथं घेतले, पहिले तिथं होती त्या कोपऱ्याला. टायगर पण माझं घर बघा कसा व्यवस्थित बघतोय आहे ना. आणि हा पाटा, इथं पाट्यावरती आम्ही मसाला वाटायचो, आणि हे इथून पूर्ण सगळं राशन भरलेलं असायचं, शेताची सगळी सामानं, म्हणजे सामान नाही, धान्य बिन्य, बाजरी, गहू, भुईमुगाच्या शेंगांची पोती सगळी. ती मांडणी पण आज इथंच आहे. ती मांडणी देखील मी स्वच्छ करून ठेवायची. सगळं हे असं जाम होतं. इथून रस्ताच नव्हता, इथून एक माणूस जाईल एवढाच रस्ता असा होता फक्त, बस. नाही, पूर्ण असं मित्रांनो भरलेलं. आणि ही चूल इकडं, हे इकडं असं वरती पण माळाच असे तसा. नाही बघा, हे ते रांधण, हे बघा, याला काय बोलतात ग प्रतीक्षा? कणगी. हाच तो कणगी, तोच आहे ना जुन्या काळातला, तोच कणग्या. इथं होते, 2 होते, आणि त्याच्यामध्ये त्यांनी बाजरी बिजरी साठवलेली सगळी. हे बघा, हे याला काय बोलतात? हे या खिडक्या कोंदार, हे पण तसंच आहे. ह्याच्यातही भांडी ठेवायची, म्हणजे पूर्ण मी किचन एकदम स्वच्छ करून ठेवायलेलं सगळ्या. बघा या सगळ्या आहे ना, किती छान वाटतं बघा. जुनं घर आहे, खूप वर्षापूर्वीचं मित्रांनो हे घर आहे, जवळजवळ 70-80 वर्षापूर्वीचं असेल मला तर वाटतं. आणि आहे तसंच आहे त्याला बघा. अजून पावसामध्ये काही नाही, काही कुठं हे नाही, तोडफोड नाही की पडझड नाही या घराला. पावसात गळत पण नाही ना. हाच तो दरवाजा आहे बघा जुन्या काळातला. आणि बघा ही ती कडी अशी
आणि तुम्हाला जसं मी सांगितलेलं ना व्हिडिओमध्ये, जसंच्या तसंच हा घर आहे आणि आम्हाला असंच पाहिजे होतं. मला हे दाखवायचं होतं तुम्हाला की आम्ही या घरामध्ये राहिलोय. 1.25 महिना आम्ही इथं दिवस काढले आणि इथंच आम्ही सकाळच्या टायमाला इथं सगळ्या चपात्या मी करायची. इथं ती आई तिकडं हा चुलीवरती जेवण बनवायचे मस्त. आणि हे असं इकडे जी टी व्ही होती, असं एक टेबल होता टी व्हीवरती, टी व्ही ठेवायला, तो नाही आहे फक्त बस. बाकी आहे तसंच आहे, काही फरक बदललेलं नाही. तुम्ही इथंच राहता ना? हो इथंच राहतो. आजी बाबांकडे हो मागं आलेलं तेव्हा इथं हे होतं, पलंग बिलंग ठेवलेलं, ते नेलं वाटतं शरद नानाचं होतं ना, नाही, इथं आहे ते बाहेर. तो बाहेर ठेवला ना. आणि हे पूर्ण भरलेलं आहे बा, इथपर्यंत आहे ना. गायाच होत्या गोठा पूर्ण, तिकडे पण होत्या म्हशी, आणि अर्ध्या त्या साईडला ठेवलेल्या. बैल होते, बैल. तिकडं बैल आणि इथं पूर्ण म्हशी. आता काय बैल नाही राहिले, काय नाही राहिले. आणि हे बघा, हे उंबऱ्याची दगड जशीच्या तशीच आहे अजून, सगळं तसंच आहे, काहीच बदल नाही, आहे ना. काहीच बदल नाही. जे हाय ते हाय. झोपायला बरं वाटायचं इकडे मस्त. गार, आणि एवढं गार वाटतंय ना, अतिशय एकदम, म्हणजे ना जरा पण असं गरम नाही होत, मस्त. उन्हाळ्यात पण मस्त. तर मित्रांनो, अशा रीतीने या इथं हे झालं. आणि इथून आहे बघा, मी तुम्हाला सांगितलेलं इकडून आम्ही असं आम्ही जास्त पाणी. बम होता, तो आंघोळीला बम दाखवला मगाशी, सकाळी तो काय मात्र इथं तो बम इथं लावलेला. आणि इथून असं उतरून जायचो. चालू. आणि खाली आहे ना दरी होती थोडीशी, आता त्यांनी सपाट केलंय सगळं. सकाळी ओरडायचा जोर जोरात. खाली अजून कसं दरी होती, तिथून पुढं आम्ही पाणी आणायला जायचो. एवढं 5 वाजता बाबा पाणी यायला उठवायचे. हा? 5 वाजता उठवून ते आम्हाला पाण्या भारा सगळ्यांची लगेच धावपळ. बाबाचा आवाज आला की तरपडून उठायचे. आंघोळी झाली. बाबाला कोंबडा उठवायचा आणि बाबा आम्हाला उठवायचं. खरंच ते काळातलं ते काळच वेगळा होता आणि भारी वाटत होतं. एवढे माणसं होती घरामध्ये ना, 15-16 माणसं होती. पण गोट्या एवढा छोटा होता, आमच्या सोबतच आमच्या सोबत कुठे बोटला झालं माझ्यावर हा चालायचं बड नुसती. याची मनीची बडबड बडबड बडबड, मनीले बडबड. हा ती मनी तर एवढ्या शिव्या द्यायची ना. 25 वर्ष झाले. 26 चालू पण झालं. टायगर बघा. फिरतो इकडे. आणि आज बघा त्या, म्हणजे कसे माणसाचे दिवस तसे राहत ना, तर कसं काळानुसार आपल्याला चालायलाच लागतं. सगळं बदल हा, परिवर्तन हा संसाराचा नियम आहे बोलतात ना, तसं आहे. आणि ही आमची इकडं मोरी बरं का. इकडून आंघोळीला बाथरूमला इथं यायचो आम्ही. हे नव्हतं काय बांधलेलं तेव्हा, हे सगळं पडीकच होतं. इथं मोरी होती बघा, इथं मोरी होती. आणि इथं असं ना त्यांनी साड्या बांधून ठेवलेल्या, मध्ये एक दगड ठेवलेला आणि त्याच्यावरच आम्ही आंघोळ करायचो. तिथंच बसून कपडे घालायचे, असं होतं. छान वाटतं खरंच. आता मित्रांनो जायचंय शेतामध्ये. तर आता आजी बाबा तर नाही भेटले, काय करायचं. आम्ही आलेलो सरप्राईज द्यायला, जर कॉल करायला लागत होतं. आम्हाला वाटलं गावीच असतील गावीच, पण आता काय माहिती ते कुठे जाणार आहेत म्हणून. जाऊ दे, चला पुढच्या वेळेस आजी बाबांचं दर्शन घेऊ आपण. पण आता सध्याला आपल्याला घर तर पाहायला मिळालं तुम्हाला. आणि मित्रांनो, हे जे घर आहे ना, जे मी तुम्हाला सांगितलं, टायगरच्या पप्पांना जेव्हा जामिनाची गरज लागलेली तेव्हा त्या बाबांचे भाऊ आहेत, ते त्यांचं घर होतं. आणि त्या काळी त्यांनी आम्हाला सांगितलेलं पण की ना, तुम्ही आजच्या दिवशी तर झोपू नका बघा. तर त्यांनी सांगितलं आम्हाला ह्या घरामध्ये झोपायचं. पण हे घर तेव्हा पण जुनं होतं. आता त्यांनी बंगला बांधला आहे, तर चला त्यांच्या घरात पण आपण जाऊया. आणि हे बघा, वाव मस्त. हा वॉशरूम इकडे बांधलं आहे. आतमध्ये पण आहे ना. हां, बाहेरच्यांसाठी बाहेर. वा, मग बंगल्याची सिस्टमच अशी आहे बघा. इकडे देवघर आहे. वाव सुंदर. इकडे पण किचन केले पसारा. अजून चालू नाही. हा राहत नाही तिकडे. राहत नाही, जुन्याच घरात राहता. म्हणजे आता ह्या वर्षी संडास बाथरूम ओपनिंग करणार अजून केली नाही ना, नाही. अजून काम चालू आहे म्हणजे. हां, हे पण बेडरूम मस्त केलंय. हे बघा, इकडे पण वॉशरूम केलेलं आहे. टॉयलेट वॉशरूम मस्त, खूपच मस्त छान. आणि इकडे बाजूला कोणाचा, इकडं बाबांचे भाऊ आहे ना एक नंबरचा. हां हां, त्यांचे. हो काय. हां हां, हे बघा इकडे पण सेमच आहे. हां, अच्छा. फक्त त्यांनी आणि वरती काय केलंय डबल मला, टेरेस आहे. टेरेस आहे. वा, ओपन टेरेस ना, मस्त छान, एकच नंबर. तो तसाच आहे, त्याला तो माझ्या मागच. हा, आता त्याला पण बघून येणार तो. मी आली ना, आता मी पण बघून येणार, असं आहे त्याचं. टायगर ए बघ दीदी बोलावते. चल. हा, चला चला. लगेच येते बाहेर. मग तेव्हा हे करणार. आणि हे चिराच्या दगडी इकडे कुठे भेटल्या, रत्नागिरीवरून नाही का त्या. तेवढ्या आणल्या तिकडून.
बापरे, रत्नागिरीवरून बघा. आवड असते पण एकदम मजबूत आणि भक्कम झालं आता, काय टेन्शन नाही. काय बोलता? उतरून येतो जाऊन हे ओपून येता? अच्छा, तुम्ही किती वेळ लागेल यायला? 4:30-5. हा, उलय मस्त. हा, 4:30-5ला येणार तुम्ही. थांबा म्हणतायत. थांबा म्हणतात, जाऊ नका आज इथे राहावं बोलतात. नको हे ना. हे बघा कसे चाललेत आता बाईकवर आत घेऊन. आता हे ओतूरला विकणार बाजारपेठेत जाऊन, असं आहे. आता मित्रांनो आम्ही चाललो शेतात, शेती जाऊन येतो. दरवाजा उघडा बोलतोय. आता मित्रांनो हे बघा. हा या, आहे इथं तोपर्यंत आहे ना. हा मी नाही चालली अगं, मी ते बघत होते ते कसं. हा मी आता विचारलं यांना. हा. कोण आहे ती आई? या आई माझी ही चुलती. चुलती. हा. खाली दौड. आणि दादांनी पण मागाशी आपल्याला ओळखलं, मी त्यांना पण नाही ओळखलं. ते माझ्यावर पहिले घेऊन यायचं ना डोंगर तिकडं, तो पण हसला. ते सांगितले ना, जुनी ओळख. जुनी ओळख. अच्छा, नाही हे कसं खाली पहिली दरी होती ना, आता सगळं सपाट झालं ना, काहीच ओळखता येत नाही. नळ होतं तिथं पाण्याचं. आता तुला इथं येऊन हा, त्यावेळेला त्याला लय वर्ष 26 वर्ष. 26 वर्ष झाली. 26 वर्ष झाली. आम्ही व्हिडिओ बघतो बरं का सगळे. टायगरचे. मग इथं उतरला ना, तेव्हा ती मुलगी टायगर बोलली. मुलींनी लगेच पाहिलं, मुलींनी ओळखलं. अरे म्हणजे टायगरची मम्मी आहे. तू हे घेऊन होती ना अशी, म्हणजे टायगरची मम्मी. बरोबर, याचे लय व्हिडिओ बघतो. हा. अरे वा, टायगर. आमच्या आधी टायगर फेमस झाला इकडे बघा मागून येऊ. ए, काय झालं? पोरांना. ए टायगर इकडे. टायगर ते बाबा बघ, बाबांना भेट बाबांना. या ये या इकडे, चल. या इकडून मागून जा मागून जा जा जा. हे बघ बाबा बोलवतायत. तर मित्रांनो आता जातो आम्ही शेतामध्ये. हा, तर आपला व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे. तर आता हा व्हिडिओ इथंच संपवते आणि या पुढील जो भाग आहे तो तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला विसरू नका. तर शेतामध्ये यांची शेती आणि सगळं काय काय शेतातील शेतकरी जीवन ते पण तुम्हाला दाखवू आम्ही. आणि त्यानंतर मग अजून काय काय आता होणार आहे शेतामध्ये ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला विसरू नका. तर आणि आताचा व्हिडिओ इथेच संपवते. तर भेटूया उद्याच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.